28 वर्षाचा ऊसतोड कामगार दीपक 6 महिने झाले घरी आलेला नव्हता. 6 महिन्यापासून ऊसतोडीच्या मुकदमासोबत कामाला गेलेला होता. त्याच्याकडून उचल घेतलेली होती. बायकोच्या गरजा भागवण्यासाठी आणि घर खर्च भागवण्यासाठी. दिवस-रात्र मेहनत करत होता उचल फेडण्यासाठी आणि दुसरे पैसे कमवण्यासाठी, जे की बायकोला आणून देईल. पण एक दिवशी त्याला असं वाटतं की आपण बायकोला जाऊन भेटावे. त्यामुळे तो अचानक बायकोला सरप्राईज देण्यासाठी अचानक घरी येतो. त्यावेळेला बघतो तर काय, त्याची बायको एका परपुरुषासोबत गुप्त नातं बनवत आहे बेडवरती, अशा तशा अवस्थेमध्ये. त्यावेळेला असा सीन होता की त्या खोलीमध्ये त्याची बायको स्नेहा, दीपकची आणि तिचा प्रियकर उमेश आणि हा दीपक, हे तिघंच त्या खोलीमध्ये होते. त्याच्यानंतर त्या दीपकने असं काही केलं, तुम्ही म्हणणारात की दीपकसोबत तर वाईट झालंच झालं, पण स्नेहाची चूक असताना किंवा नसताना तिच्यासोबत वाईट झालं. पूर्ण गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आपला एक दोस्त आहे स्वप्नील क्राईम टॉक्स, याच्या साथीमुळे आपला चॅनल मॉनिटाईजसाठी पाठवलेला आहे. आता जर जाहिराती दिसल्या तर तुम्ही समजून घ्या, जाहिरात बघा. पहिली जाहिरात तुम्हाला कधी दिसली मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आपण बोलत होतो दीपकबद्दल. तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा दीपककडे 10 ते 12 एकर शेती होती. त्याच्या लग्नाचं बघायला चालू होतं. त्याचे लग्न ठरवण्यासाठी त्याच्या घरचे इकडे तिकडे पळत होते, प्रयत्न करत होते. तसं तर श्रीमंत घरचा हा दीपक, शेती वगैरे भरपूर होती, ऊस पिकायचं, पण त्याला पोरगी भेटत नव्हती. त्याचं कारण असं होतं की आजकाल शेतकऱ्यांना पोरी भेटत नाहीत. तर एक दिवशी या दीपकचे काका त्याच्या मित्रांना म्हणतात की आमच्यात पुतण्याचं लग्न करायचं आहे, तर कुठून पोरगी असेल तर बघा. तर त्याचा मित्र म्हणतो, आहे ना, माझी एक पुतणी आहे, तिचं नाव स्नेहा आहे, आता 12वीमध्ये शिकते, आता 2 महिन्यामध्ये तिची 12वी होईल, आपण पटापटी करून घेऊ, साखरपुडा करून घेऊ, जर पटलं पोरांना तर 2 महिन्यानंतर 12वी झाल्यानंतर लग्न करू. आता स्नेहाच्या घरी हे पहिलं स्थळ होतं आणि एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आले म्हटल्यानंतर स्नेहाच्या घरच्यांनी होकार देऊन टाकला. स्नेहालाही हा दीपक आवडला, कारण तो दिसायला सुंदर होता आणि तो एक मनमिळावू व्यक्ती असा तिला वाटला. त्यामुळे तिने याला होकार दिला, साखरपुडा झाला. यांच्यामध्ये मोबाईलवरती बोलणं चालणं चालू झालं. दोघांनी खूप स्वप्न रंगवल्यानंतर मित्रांनो 2 महिन्यानंतर यांचे लग्न झाले. आता या दोघांचा राजा-राणीचा संसार चालू झालेला होता. दीपक स्नेहाला खुश ठेवायचा. खुश म्हणजे कसं, शरीराने पण खुश, मनाने पण खुश. मनमिळावू असल्यामुळे तिच्यासोबत चांगल्या गप्पा मारायचा, तिला जे हवं नको ते बघायचा, तिच्या शरीराच्या गरजा भागवायचा. त्यामुळे जी स्नेहा आहे खूप खुश होती दीपकसोबत. असंच चालत चालत यांच्यामध्ये 2 वर्षे झाली लग्नाला झाल्यानंतर यांच्यामध्ये एक लहान मूल जन्माला आलं. या दोघांमध्ये प्रेम अजूनच वाढत गेलं. पण हळूहळू या दोघांच्या संसाराला कुणाची तर नजर लागली वाईट. हळूहळू या दोघांमध्ये खटके उडायला लागले. पहिलं रोज 1 मिनिटं न बोलता राहणारी ही दोघं जोडी आता 15 दिवस 10 दिवस असं बोलत नसायचे. घरच्यांच्या लक्षात येत होतं. घरच्यांनी समजावून सांगितलं, काय जे असेल ते सॉल्व करून घ्या, काय प्रॉब्लेम करू नका, एक लहान मुलं आहे तुम्हाला, असं सांगितलं. असं चालत राहायचं. भांडणं व्हायची, बोलायची, भांडणं व्हायची, बोलायची. आता बोलण्यामधला हा गॅप वाढत गेला होता. 15 दिवसांनी बोलायचे, आता महिना 2 महिन्यावरती गेलं. यांना समजावता यांचे आई-वडील वारून गेले. आता हे तर दोघंच राहिले होते यांच्या एका लहान बाळासोबत. आता यांच्यामध्ये तर खटके उडायचे, कधी चांगले राहायचे. त्यामुळे संसार असा तसा चालू होता. अशातच या दीपकचे एका बाहेर 35 वर्षाच्या महिलेसोबत गुप्त नाते चालू झाले. या महिलेने त्याला चांगलेच नादी लावलेले होते. त्या महिलेने त्याच्यासोबत सुरुवातीला काही दिवस नाते बनवले, जे हवं त्याला ते दिलं. आता त्याने विचार केला की आपली बायको तर आहेच, पण आपल्याला बाहेर काहीतरी पाहिजे, जे की ही महिला देते, सुनीताने हळूहळू त्या दीपककडे पैशाची मागणी केली. जर पैसे नाही आणले तर ढकलून द्यायची, करू द्यायची, थोडी वेळ करू द्यायची आणि ढकलून द्यायची. पैसे दे म्हणायची, नसेल तर जातो, तू फाटक्या खिशाचा आहे. आता हे चुकीचं वाटलं त्याला. त्याने हळूहळू तिला पैसे द्यायला चालू केले. त्याने 2 वर्षात त्याची जेवढी जमीन होती 12 एकर, त्यातली 11.5 एकर जमीन विकून टाकली. पूर्ण पैसे तिला दिले. जेवढे घरामध्ये राहत होती तेवढी जागा त्यांना राहिली होती. आता हे त्या स्नेहाला लक्षात येत होतं. स्नेहा त्याच्यासोबत चांगली भांडण करायची, पण काय करू शकत नव्हती. ती बाळामुळं शांत बसायची. सगळी जमीन गेली होती आणि हा जो दीपक आहे तो आता पूर्णपणे बरबाद झालेला होता. ज्या वेळेला याचे पैसे संपले त्यावेळेला त्या महिलेने दीपकला हकलून दिले. म्हणली, तू भिकारी आहे, तुझं आता काहीच नाही, तू माझ्यापाशी येऊ पण नको. त्यावेळेला दीपकला त्याची चूक समजली आणि तो स्नेहापाशी येऊन तिच्या पाया पडू लागला.
म्हणला की मी चुकीचा निर्णय घेतला, मी हे केलं ते वाईट केलं, आपली जमीन गमावून बसली. आता या लहान पोरासाठी मला मेहनत करावी लागेल, जे गेलं आहे ते सगळं कमवावं लागेल. आता याच्यासाठी मी मेहनत करणार, पैसा कमवणार, तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. स्नेहाला वाटलं की आता काही अडचण नाही, आपलं पूर्ण चांगलं झालं. दीपक रस्ता विसरला होता पण आता रस्त्यावरती आला आहे, त्यामुळे स्नेहाच्या आणि ह्या दीपकच्या मध्ये पूर्णपणे बरं झालं होतं. पण अचानक त्याला पैशाची गरज पडायली, त्याला कामाला जावं लागायलं, कारण त्याच्यापाशी रान वगैरे नव्हतं. आता जेवढे पैसे होते तेवढे संपवले होते त्याने बाईवरती. परत त्याच्या मित्रांसोबत तो कामाला जायला लागला, पण त्याचे जे मित्र होते त्याच्यावरती पहिल्यापासून जळणारे, कारण त्याची जी संपत्ती होती त्यावेळेला तो त्यांना चांगलाच त्याचा ॲटिट्यूड दाखवायचा. त्यामुळे ते पोरं याला आता वाईट नाद लावतात, दारूचा नाद लावतात. हळूहळू दीपक अर्धी प्यायचा, कधी त्यांच्यासोबत 1 दिवस प्याला, 2 दिवस प्याला महिन्यातून. पण आता हळूहळू याचं एवढं व्यसन वाढलं होतं की 15 दिवसातून जो पेत होता तो आता एक बाटली दिवसाला उडवायला लागला. स्नेहा पुन्हा भीती तिला, आता हा पूर्ण जे आहे ते घालवलंच, पण आपल्याही बाळाचं भविष्य धोक्यात आहे. ती भांडणं करायची, त्या टेन्शनमध्ये अजून हा वाढला दारू प्यायचा. 2 बाटली प्यायला लागला. आता हे असं चालूच राहिलं. आता हा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. घरी यायचा, स्नेहासोबत भांडण करायचा. स्नेहा कंटाळून गेली होती. या दीपकचा एक मित्र होता सूरज म्हणून. हा सूरज चांगला मित्र, त्याच्या मनात या दीपकबद्दल काही वाईट नव्हतं. त्याने त्याच्या बायकोने स्नेहाने सूरजसोबत संपर्क केला आणि म्हणली याला समजावून सांगा. हा जो सूरज होता ऊस टोळीमध्ये कामाला जात होता, मेहनती पोरगा होता, त्याला कष्ट आणि पैशाची किंमत होती. त्याने दीपकला समजावून सांगितले असं करू नको, चांगलं कुटुंब आहे, कशाला करतो तू. आता सूरजने ज्या वेळेला सांगितलं दीपकला, दीपकच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. दीपकने म्हणला की काय करू मी, पैसाच नाही, ज्या पोरांसोबत जातो ते अशी नाद लावतात. तो सूरज म्हणला की दीपकला तू काय कर, माझ्यासोबत कामाला चल, आता एक मुकदम आहे, तो त्याच्या टोळीमध्ये माणसांची भरती करतोय, ऊस तोडायचा सीझन चालू होईल, माझ्यासोबत चल, तुला थोडी उचल देतील, तू घरी दे, घर खर्च भागल, माझ्यासोबत चल. सूरज असं म्हटल्यानंतर दीपक तयार होतो. दीपक ऊस तोडायला जातो. स्नेहा खुश होते. स्नेहा म्हणते आता काही अडचण नाही, सगळं सुधारून जाईल, चांगल्या पोराच्या नादी लागून कामाला गेलेला आहे. त्यावेळेला आता हा दीपक तर निघून गेला 6 महिन्यासाठी, पण जी स्नेहा होती तिच्या पोरासोबत एकटी पडली. घरामध्ये दिवसभर कष्ट करायची, निवांत झोपून जायची. आता तिला तिच्या नवऱ्याची जी ही होती दुरावा, तो तिला सतावत होता. रात्री तिला त्याची आठवण यायची, कारण एक होतं की ही तरुण पोरगी होती, तिला आठवण येणं शक्य होतं. असे तसे करत तिचे 2-3 महिने गेले. आता तिला काय सहन होत नव्हतं. ती विचार केली की हा ज्या वेळेला वाईट होता त्यावेळेला मी चांगली होती, आता हा सुधारला आहे, मला वाईट होऊन वागावंच लागेल, कारण माझी तर गरज भागवावं लागणार आहे मला. हा तर गेला, आता जसा जाईल तसं जाईल याचं आयुष्य, पण मला माझं आयुष्य तर नीट घालवावं लागेल. त्यामुळे तिने आता परपुरुषांसोबत नजर मिळवायला चालू केली. त्यावेळेला तिच्या असं लक्षात आले की त्यांच्या शेजारून एक जाणारा रस्ता, तो कॉलेजवरती जायचा, त्यातलाच एक पोरगा उमेश तिच्यावरती खूप दिवस झाले लक्ष ठेवून आहे. ती स्नेहा त्याला आवडते असं तिने लक्षात आल्यानंतर एक दिवशी त्या उमेशला नजरेला नजर भिडवली आणि अशी नजरेने लाईन दिल्यानंतर तो उमेश जो आहे, नजरेला नजर भिडवल्यानंतर उमेशच्या लक्षात आलं, उमेशलाही हेच पाहिजे होतं. ती जाळं पसरायला चालू होती. हा त्या जाळ्यामध्ये उडी मारायला तयारच होता. उमेशने आता त्या स्नेहासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याची हिंमत होत नव्हती. पोरं फक्त लांबूनच शेर असू शकतात. ज्या वेळेला पोरगी जवळ येईल किंवा स्त्री जवळ येईल त्यावेळेला हे पूर्ण मांजरीसारखे होऊन जातात. तर त्यावेळेला त्याला काही हिंमत झाली नाही, पण स्नेहाने हिंमत करून त्या उमेशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. ती म्हटली की का रे, मी तुला खूप दिवस झालं बघते, तू माझ्याकडे बघतोय काय, आणि अशा नजरेने बघतोय की जसं काही खाऊनच टाकेल. त्यावेळेला हा उमेश म्हणतो की नाही नाही नाही. त्याला वाटलं की आता विषय संपला, माझ्या कॉलेजमध्ये समजेल, घरच्यांना सांगतील. त्यावेळेला तो घाबरायला लागला, पण ती म्हणली काय घाबरू नको, मला भारी वाटलं. तसंही मला माझा पती जो आहे बाहेर गेलेला आहे, मला एक जणाची गरजच होती. ती अशा दुही अर्थानं बोलत होती की उमेशला काही समजेना. अरे म्हणली, म्हणजे दुकानातून काय सामान आणायचं असेल तर ओळखीचं असलेलं, कुठं गरज पडली तर ओळखीचं असलेलं बरं असतं. ती अशा अर्थानं बोलत होती. उमेशच्या लक्षात येत होतं हे कॉलेजमध्ये हेच करत होते पोरांसोबत. उमेश म्हणला ठीक आहे. ती स्नेहा म्हणली तुझा नंबर दे ना. कशाला, तर तुझी गरज पडल्यावर बोलवा रात्री, म्हणजे मला काय जर एमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी. हा उमेश नंबर देतो आणि तिथून सटकी निघून जातो. कॉलेजमध्ये जातो, पूर्ण दिवस जातो तो त्या स्नेहाच्या विचारातच दिवस घालवतो. दिवस गेल्यानंतर स्नेहा त्याला मेसेज करते दुपारी, तिचा तो फोटो पाठवते पदर खाली पडलेला. हा जो उमेश आहे घरी गेल्यानंतर बघतो रूममध्ये जाऊन, तर स्नेहा दिसते. एवढे दिवस तिला लांब न बघितलेला तिचा फोटो आता त्याच्या मोबाईलवरती होता. तो एवढे दिवस तिला फक्त डोक्यामध्ये ठेवूनच हात फिरवायचा
पण आज त्यांनी तिला समोर बघून, ते पण असा पदर पडलेला तिचं पूर्ण देह बघून, तो आता बाथरूममध्ये जाऊन हात फिरवून येतो. मोकळा झाल्यानंतर फोन करतो, तुम्ही मला मेसेज काय केला आहे? ती म्हणली तुला असाच असावं म्हणून ओळखीसाठी फोटो पाठवला होता. आता यांच्यामध्ये चांगलं बोलणं चालणं झालं होतं. यामध्ये आता जेवण झालं का, काय करतो, असं बोलत बोलत यांच्यामध्ये एवढी घट्ट मैत्री झाली. आता हा जो उमेश आहे कॉलेजला जात जात स्नेहाच्या घरून जायचा. स्नेहा त्याला दररोज सकाळी जेवण वगैरे करून द्यायची, तो खाऊन तिथून निघून जायचा. तर अशा प्रकारे यांचं दिवस चाललेलं होतं. 1 महिना झालं. महिन्यानंतर एक दिवशी उमेश असाच त्याच्या घरी येऊन बसला. त्यावेळेला स्नेहा बाथरूममध्ये अंघोळ करत होती. स्नेहा अंघोळ करत असताना ती म्हणली बस तिथं सोफ्यावर, मी येते बाहेर. त्यावेळेला तो बसला, मोबाईल बघत होता. पण अचानक त्याचं लक्ष जातं. स्नेहा बाथरूममधून बाहेर येते, केस पुसत पुसत टॉवेलनं, शरीराच्या भोवती टॉवेल गुंडाळलेला आहे. तो अचानक टॉवेल खाली पडतो. ज्या वेळेला तिची तो अदा, तिचे ते शरीर, तिचा तो बांधा, ते शरीर बघून त्याचे डोळे चमकून जातात. त्याला कसलंही भान राहत नाही त्या उमेशला. उमेश अचानक उठतो, स्नेहाला मिठीत घेतो, तिच्या पूर्ण शरीराचा सुगंध घ्यायला लागतो. तिला मिठीत सामावून घेतल्यानंतर स्नेहा पण विरोध करत नाही. स्नेहा पण त्याच्या मिठीत जाते. त्याच्याही शरीराचा पूर्ण सुगंध घेऊन पूर्ण आनंद लुटायला चालू करतात. आता हे दोघं पण बेकाबू झालेले होते. दोघांनी रूम गाठली. रूममध्ये गेल्यानंतर जे नको ते झालं. 15 मिनटं 20 मिनटं यांची युद्ध चालली. ज्या वेळेला तलवारी शांत झाल्या, रक्त सांडले, त्यावेळेला दोघांच्या लक्षात आलं की आपण काय केलं. उमेश उठला, बॅग घेतली, कपडं घालून निघून गेला कॉलेजला. तो आता पूर्ण घाबरलेला होता, काय झालं माझ्या हातून. पण ती स्नेहा तशीच पडून राहिली अर्धा तास. त्यानंतर त्याच्या बारक्या लेकराचा रडण्याचा आवाज आला. उठली, कपडं वगैरे घातली, किचनमध्ये गेली. दिवस खुशमध्ये गेला. मेसेज केला, काही घाबरू नको, असं होत असतं, तुझी काय चूक नाही यामध्ये. तो दिवसभर कॉलेजमध्ये विचार करत होता की काय झालं, काय होईल. ज्या वेळेला कॉलेज सुटल्यावर बघतो तर हे असा मेसेज केलेला होता स्नेहाने. त्याला दिलासा वाटतो. ती म्हणते दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे देऊ, जे करायचं ते करू. आता यांचे हळूहळू 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, असं चालू होतं. 5-6 महिने झाले होते दीपकला घरून जाऊन. दीपकलाही स्नेहाची आणि त्याच्या लहान मुलाची आठवण येत होती. दीपक म्हटला की बायकोला सरप्राईज देऊ, परत माघारी येऊ 2 दिवस राहून घरी. रात्रीची ट्रेन पकडून हा दीपक सकाळी घरी पोचतो. घरी पोचल्यानंतर खायला वगैरे आणलेलं होतं, कापडं नवीन आणलेली होती. स्नेहाला दाखवतो. स्नेहाच्या तोंडावरचा रंग उडून गेला. तिला काही समजत नव्हतं. ती आज विचार करत होती आज कसं करायचं, काय करायचं. त्यावेळेला हा दीपक टपकला होता तिथं येऊन नेमकाच. आता तिला काय समजेना. तिने काय केले की त्याचे स्वागत वगैरे केलं. ती म्हणला की खुश झाली का नाही. ती म्हणली हो, पण आतून खुश नव्हती, फक्त ती बाहेरून दाखवायचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला सोफ्यावर बसला, पाणी वगैरे दिलं तर हा उमेश तिथं अचानक आला. हा दीपक म्हणतो की तुम्हाला काय पाहिजे, कोण तुम्ही. त्यावेळेला स्नेहा बाहेर येते आणि म्हणते हा आपल्या शेजारी राहणारा उमेश आहे, याने माझी खूप मदत केली, तुम्ही नव्हता त्यावेळेला. असं म्हटल्यानंतर दीपक म्हणतो ठीक आहे चालेल, या तुम्ही आला तरी चालेल परत नंतर. असं म्हणून हा दीपक त्या उमेशला घालवायचा प्रयत्न करतो. पण ती स्नेहा म्हणते की नाही, यांना मी जेवायला बोलवले. हा उमेश दीपकसोबत बसून जेवण वगैरे करतो. तो तिथून निघून गेल्यानंतर तो दीपक त्या स्नेहासोबत त्याचे जे कर्म करायचे होते ते केला होता. एवढे दिवस तो नव्हता तिथं. त्याची जी इच्छा होती त्याने पूर्ण केली. स्नेहाने पण अधुऱ्या मनाने त्याच्यासोबत जे केलं ते केलं. आता स्नेहाचं मन तर त्या उमेशवरती होतं. उमेश आज काय करत असेल. असा गेला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी त्याने फोन केला की आज काय करायचं, येऊ का नको. ती म्हणली ये, तू काही अडचण नाही, पाठीमागे घराच्या पाठीमागे. हा ज्या वेळेला दीपक वॉशरूममध्ये गेला, स्नेहाने कॉल केला ये पटकरणी. ज्या वेळेला पाठीमागे गेले 10-15 मिनटं यांची जे चालायचं ते चाललं. पण हा जो दीपक आहे बाथरूममधून बाहेर आला तर स्नेहा कुठं बघितलं तर बाहेर बघितलं त्यानं. थोडं डोकावून बघितलं तर त्यांचं काम झालं होतं. साडी वगैरे आवरत होती. त्या स्नेहाला असं करताना बघून त्याच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. हे काम करत होता काय, मी नव्हता त्यावेळेला. उमेशला काय बोलला नाही, त्याने जाऊ दिलं. दुसऱ्या दिवशी तो म्हटला की मी थोडं बाहेर जाऊन येतो, मित्रांना भेट. स्नेहाला आता चान्स भेटला. स्नेहाने उमेशला कॉल केला. उमेशला म्हणली आज हा दुपारपर्यंत काही येत नाही. उमेश पण बावचाळूनच आला. उमेश आला, त्यांचे चालू झाले काम रूममध्ये जाऊन. हा दीपक अचानक आला. तो दुकानातच बसला होता शेजारी. आल्यानंतर याने बघितले, ज्या नको परिस्थितीत बघितलं होतं, त्यामुळे या स्नेहाचे पूर्ण आता डोकं बंद झाले होते. स्नेहाला समजत नव्हते की काय करू मी आता. आता हिने त्या उमेशला पटकन बॅग घेऊन पाठवायला लागली. त्यावेळेला दीपकने त्याला धरलं आणि स्नेहाला पण धरलं. 2 कानी खाली लावायचा विचार होता की तू का केलं, का असं केलं. स्नेहा म्हणायची ज्या वेळेला मी चांगली होती त्यावेळेला तू असं केलं, तू 11.5 एकर जमीन घालवली, त्यावेळेला मी विचारलं का तुला. नाही ना, तू काय विचारतो. यांच्यामध्ये वाद वाढला. त्याच्या डोक्यात बसलं होतं की ह्या पोराची काय चूक नाही. तू म्हणला जा बाळा, तुझी काय चूक नाही, जे काय करायचं ते आता आमच्या दोघांमध्ये बघून घेतो. आता तो तिथून उमेश सटके मारला, पण त्याच्या डोक्यात तेच चालू, काय झालं असेल तिथं.
तो कॉलेजला तर गेला. आता या दोघांमध्ये चांगला वाद पेटला होता. विचारायचा मारायचा, फटके द्यायचा. सगळ्या मोहल्ल्यामध्ये कालवा होता. कालवा ऐकून सगळे शेजापाजारी गोळा झाले. अचानक जो कालवा होता तो भयान शांततेमध्ये पसरला. काय कळेना लोकांना काय झालं. लोकांनी विचार केला की अनैतिक लोकांच्या डोक्यात यायला लागले की हे नक्कीच काहीतरी वाईट झालेलं आहे. पोलिसांना कॉल केला तर पोलीस आले तर बघितले तर काय, तिथं दीपक बसलेला सोफ्यावरती, चेहऱ्यावरती कसलंही दुःख नाही. तिथं एक लहान मूल रडत आहे आणि ती स्नेहा फ्लोअरवरती पडलेली आहे. थोडं इकडं तिकडं लालसं पसरलेलं आहे. त्याच्या हातात एक दांडकं होतं. पोलिसांच्या लक्षात आला काय झालेला कार्यक्रम. स्नेहाला उचललं, ताब्यात घेतलं आणि पोस्टमॉर्टमला पाठवलं. हा जो दीपक आहे त्याला पोलिसांनी कैद केलं आणि त्याच्यावरती FIR वगैरे दर्ज केली. सगळं दृश्य त्यांच्यासमोर झालेलं होतं. तर आता अशा प्रकारे दीपक तर अडकला, पण त्याने जी स्टोरी सांगितली पोलिसांना विश्वास बसना की असं झालेलं असेल. त्या पोराला बोलवलं उमेशची चौकशी केली. आता त्याच्यावरती काय केस होईल का नाही काय माहीत नाही, पण दीपक तर चांगलाच अडकला. स्नेहाची चूक होती का दीपकची होती, आता हे जे त्याचे विचार करण्याच्या मनस्थितीवर आहे. कोण म्हणेल की स्नेहाची पण चूक होती, कोण म्हणेल दीपकची चूक होती. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ही कथा सांगण्याची रिअल कथा आहे, तुम्हाला सांगण्याची माझी अशी इच्छा नाही की तुम्हाला याच्यापासून वाईट वाटेल. फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी ही कथा सांगितलेली आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा.